नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. तारापूर एमआयडीसीच्या हद्दीतील बोईसर जिल्हा रस्त्यावरती नागझरीच्या जवळ मी उभा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे पाणी किती आहे. या ठिकाणी आता मी व माझे सहकारी या ठिकाणी मी या पाण्यामध्ये अंघोळ करून एमआयडीसी तारापूरचा जाहीर निषेध करतोय. वारंवार सांगून सुद्धा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाही मिळत. म्हणून या ठिकाणी तुम्ही हा जो खड्डा बघू शकताय किती डीप आहे. बरोबर आहे. इकडे तारापूर एमआयडीसीचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून. या ठिकाणी तुम्ही बघताय वर्षानुवर्ष या रस्त्याची जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती, बिकट होती. वारंवार एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना सांगून सुद्धा एमआयडीसीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही, खड्डे बुजवले नाही. तरी सुद्धा आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी बोईसर जिल्हा रस्त्यावरती ठीक वेळोवेळी नारळ फोडो आंदोलन करायला भाग पाडले, भीक मागायला भाग पाडले. व या ठिकाणी आता मी या ठिकाणी अंघोळ करून या एमआयडीसीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय. पण वारंवार जर हे एवढ्या प्रकारचे जर आंदोलन करायची परिस्थिती जर आम्हाला येत असेल तर एमआयडीसीचं प्रशासन सुधारणार कधी. माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून जर आंदोलन करायला जर भाग पडते एमआयडीसीचं प्रशासन, तर या एमआयडीसीच्या प्रशासनावरती माननीय पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावे. एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. वारंवार या ठिकाणी खूप अपघात झालेत मागच्या 2-3 दिवसापासून. आता तरी जूनची 22 तारीख आहे, अजून पूर्ण पावसाळा उलटायचा आहे. मग हे असे खड्डे, या खड्ड्यामध्ये होणारे अपघात, याला जबाबदार कोण असणार आहे. मी या ठिकाणी अंघोळ करून एमआयडीसीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे. धन्यवाद.